धावता धावता घोड्यावरती मांड टाकता टाकता लूट करता करता जवळ जवळ 1919 साल संपलं होतं. 20 साल सुरू झालं. जुलै 31 तारीख गेली आणि वाळूमाईला असंख्य प्रसवतीच्या वेदना व्हायला लागल्या, बाळंतलीला वेदना व्हायला लागल्या. बघता बघता दिवस उजडला. 1 ऑगस्ट 1920 हा सुवर्ण दिवस उगवला आणि या मातंगांच्या वस्तीमध्ये, मातंगांच्या गल्लीमध्ये, भाऊरावांच्या घरात, वाळूबाईंच्या पोटी दुपारच्या भरुणामध्ये अण्णाभाऊ साठेंसारखे रत्न जन्माला आलं. आनंदाने नांदायला लागलं घर. पण त्याच ठिकाणी डोक्याला हात लावून बसले भाऊराव. अरे काय करावं, बाळ तर जन्माला आलं, मुलाला जन्म दिला, पण त्याला बाळगुटी पाजायला पैसे नाही. कादबोळ म्हणतात आई, बरोबर ना? कादबोळाला पैसे नाही. अरे काय करावं, कशी बाळगुटी पाजावी या बाळाला? बाळ तर देखणं दिसतंय, गोंडाच दिसतंय, पण बाळगुटी कशी पाजावी याच विचारात आत्या होत्या, अर्थातच अक्का साहेब होत्या, अक्काबाई होत्या. सारखा विचार चालू होता. पण दिवसाचं थांबत नव्हता. दिवस ढळत होता, दिवस गलत होता. दिवसाचं काम दिवस करत असतो. दिवसाला आपली परिस्थितीचं भान नसतं, त्याचं काम तो करत असतो. दिवस मावळतीला जात होता. बाळगुटीची वेळ सरत चालली होती. काय करावं? भाऊंनी घरात यावं, दारात जावं, घरात यावं, दारात यावं, दारात आले की घरात जावं, घरातनं दारात यावं. सारखा विचार करावा. बाळाला बाळगुटी पाजायची आहे, पण पैसा नाही. काय करावं? बघता बघता रात्र व्हायला लागली. 8-8:30 वाजतेची वेळ झाली. त्यावेळेत घोड्यांच्या टापांचा आवाज आला, घोड्यांच्या टापांचा आवाज आला. मानवाड्याच्या बाहेर गोळी थांबली आणि भाऊला वाटलं कोण आलं, म्हणून बाहेर बघितलं. बाहेर भाऊला आश्चर्य वाटलं. 8:30 वाजता इंग्रजांची लूट घेऊन फकीरा येत होता. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला. फकीरा थांबला. फकीरा भाऊसोबत बोलत होता. भाऊशी बोलता बोलता फकीरा बोलला, माझी बहीण दिसत नाही, माझी बहीण कुठे आहे? त्यावेळेस भाऊने सांगितलं, अरे फकीरा, तुझी बहीण दुपारी बाळांत झाली. अरे फकीरा, बाळाला बाळगुटी पाजायला पैसे नाही रे. फकीरा, मी कसा रे आवागी बाप? अरे माझ्या पोटी पोर जन्माला आलं, पण त्याला बाळगुटी पाजायला पैसे नाही रे फकीरा. फकीरांना सांगितलं, भाऊ काळजी करू नका. फकीरांना आपल्या झोळीतल्या इंग्रजांची लुटलेली लूट काढली आणि 2 वंजरी भाऊंच्या हातात दिली आणि भाऊंना सांगितलं, भाऊ या गुटी, त्या बाळाला बाळगुटी या लुटीतनं पाजा. हा क्रांतीचा पैसा आहे. या क्रांतीच्या पैशातून जर या बाळाला बाळगुटी पाजली तर हे बाळ भविष्यात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. त्या क्रांतीच्या पैशातून बाळगुटी पेलेलं बाळ म्हणजे आजचं लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आहे.